हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशानिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तीते नादतो ज्ञानराजास पात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून चिंतनाला प्रारंभ। आपण 472 नंबरच्या उभीपर्यंतचा विचार 6व्या अध्यायातील पर्यंत आपण करत आलेलो आहोत। प्रयत्नाद्यस्त मानस्तु योगी संशुद्धी किल्बिषा अनेक जन्म संसिद्धी स्ततो याती परांगती। या श्लोकावरचं भाष्य माऊलींचं आहे। तेने बहुत जन्मी मागेली विक्षेपाची पानिवडे झाडेली म्हणून उपजत खेवो बुडाली लग्न घटिका आणि तद्रूपदेशी संलग्न लागून ठेले अभिन्न जैसे लोपले अब्र गगन होऊन टाके। माऊली बोलतात हे सुलग्न म्हणून सांगितलेलं आहे आणि सुलग्न म्हणण्याचं कारण आहे की बरोबर लग्न घटिका जुळून आलेले आहे। हे सुलग्न का जीवाशिवाचं लग्न आहे। या लग्नामध्ये काय होतं, मागच्या वेळा आपण विचार केला की यातली स्त्री कधी विधवा होत नाही आणि यातला पुरुष कधी विधूर होत नाही। त्यामुळं कोण कुठं जातच नाहीत, त्यांना कुणाला मरण नाही आहे। त्यामुळं ते आहे तसे आहेत, जे अनादि आहेत असा वर्णन येत आहे। आणि ते तद्रूपशी सुलग्न, त्या तद्रूपसे ब्रह्मरूपतेशी त्याचं लग्न लावून ते दोघं कसं होतात, अभिन्न होतात। लागुनी ठेले अभिन्न जैसे लोपले अब्र गगन होऊन टाके। लोपलेले ढग जसे आकाशरूप होतात तशा प्रकारे तो तद्रूप होऊन जातो। असा तो ब्रह्मवेत्ता आहे की ज्यानं अनेक जन्मामध्ये अनेक जन्मात जन्म घेऊन अनेक जन्मातला विक्षेपाचा प्रमाद आळास किंवा मल विक्षेपाचा कचरा सगळा काढून टाकलेला आहे। वरती आहेच विक्षेपाची पानवेळे झाडली म्हणूनच उपजत खेवो बुडाली लग्न घटिका, म्हणूनच लग्न घटिका जुळून आली। अन्यथा असा मोक्ष सहजासहजी प्राप्त होत नाही। माऊलींचा एक विचार आपण मागेली या जन्मामुक्त झालो जे म्हणतात, ते जन्माला आल्याबरोबर यांना एक वेगळ्या प्रकारचं भान निर्माण होतं आणि त्यांच्यातला वेगळापणा दिसायला लागतो। म्हणून इथं वर्णन करतात की हे सुलग्न आहे। माऊली पुढे काय बोलतात बघा, तैसे विश्व जेते होये मागोती जे तलया जाये ते विद्यमानेची देह झाला तो गा। म्हणजे त्याप्रमाणे ज्यापासून विश्वाची उत्पत्ती होते, स्थिती असते किंवा लयाला जातं विश्व, असं ते ब्रह्म ते योगी विद्यमान देहाने झालेला असतो। म्हणजे ज्या ब्रह्माच्या ठिकाणी जे ब्रह्म कारण ब्रह्म म्हणून मानलेलं आहे, जे विश्वाची उत्पत्ती करतं, जे त्याची स्थिती सांभाळतं आणि ते त्याचा संहार पण करतं। आता उत्पत्ती स्थिती लय या तिन्ही गोष्टी ज्याच्या ठिकाणी घडतात ते ब्रह्म आहे। हा देहानच ते ब्रह्म होऊन जातो। म्हणजे परब्रह्मापासूनच उत्पत्ती स्थिती लय होतात। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा जो शब्द वापरलेला आहे की गुरुर गुरु 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 काय म्हटलेलं आहे, गुरु हाच काय आहे, विष्णू आहे, गुरुच ब्रह्मदेव आहे आणि गुरुच भगवान शंकर आहे। ह्या शब्दाचा अर्थ आहे परब्रह्म जे आहे ते तीन गोष्टीमध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये कार्य करत असतं। म्हणून त्याच्या कार्याप्रमाणे त्यांना नावं, एकाला ब्रह्म म्हणायचं, ब्रह्मदेव म्हणायचं, एकाला विष्णू म्हणायचं आणि एकाला शिव म्हणायचं। वास्तविक ह्या तिन्ही तत्वांचं मिळूनच काय आहे, परब्रह्म बनतं। पण परब्रह्माची एक वेगळी कार्य दाखवण्यासाठी त्याला दिलेली कार्य जी आहेत ती वेगवेगळी कार्य। म्हणजे ब्रह्मदेवाने उत्पत्ती करायची, विष्णूनं त्याचा सांभाळ करायचा आणि भगवान शंकराने त्याचा लय करून टाकायचा। ह्या सगळ्या गोष्टी कुठं घडतात, मात्र एका परब्रह्माच्या ठिकाणी।
आणि अशा ज्या परब्रह्माच्या ठिकाणी असा उत्पत्ती स्थिती लयचा प्रादुर्भाव होतो, ते ब्रह्म स्वतः हा देहानं होतो. हा जो अनेक जन्मामध्ये ज्यानं आपल्या अंतःकरणाची शुद्धी केलेली आहे आणि पूर्ण अंतःकरणाची शुद्धी झाल्यानंतर आता काही उरत नाही बाकी, तो ब्रह्मरूपच होत असतो, तदाकार होत असतो. तैसे विश्व जे ते होईल, मागोते जे तर लयाज आहे. तर दोनच गोष्टी सांगितल्यात, विश्व तयार होतं आणि लयाला जातं, ज्या ठिकाणी एकरूप होतं. अगोदरच्या उभीमध्ये आकाशातूनच ढग निर्माण होतात आणि ते जेव्हा विरळ होतात तेव्हा आकाशाशीच एकरूप होतात. म्हणजे जिथं उत्पत्ती असते तिथंच त्याचा लय असतो. ज्या ठिकाणी ते उत्पन्न होतं त्या ठिकाणीच ते मुरून जातं. मग ही गोष्ट या ठिकाणी लागू करताना म्हटलेलं आहे की उत्पत्ती स्थिती ज्या विश्वाची होत असते ते विश्व लयाला जातं, जिथं त्या ब्रह्माच्या ठिकाणी तो या विद्यमान देहानं, तो योगी विद्यमान देहाने ब्रह्म झालेला असतो. असे ब्रह्म विद्यमान देहातच तो अनुभवतो. देहानं ब्रह्म होतो म्हणजे काय, आपण ब्रह्म आहोत असा त्याच्यातला भाव जागृत होतो. म्हणजे देहासकट तो परब्रह्म होतो. या विद्यमान देहातच तो परब्रह्म होतो. म्हणजे आता पूर्वीप्रमाणे त्याला अन्य देहाची वाट पाहावी लागत नाही. आता परब्रह्म झाला तर जाणं येणं थांबून झालं. ब्रह्माला आत्म्याला परत जन्म नसतो. आणि जो आत्मरूप झाला, जो ब्रह्मरूप झाला, त्याचं सुद्धा जन्ममरण खुंटलं. जन्म नसतो म्हणून मृत्यू नसतो असा त्यातला अर्थ आहे. मृत्यू ही संकल्पना जन्मावर सापेक्षतेनं आधारभूत आहे. त्यामुळे ज्याला जन्मच नाही त्याला मृत्यू कसा होईल असा अर्थ त्यामध्ये आहे. त्यामुळे जन्म मृत्यू ज्या देहाला असतात अशा देहाची परत त्याला वाट पाहावी लागत नाही, पुन्हा जन्माला यावं लागत नाही, एवढंच सांगायचं आहे त्यामध्ये. कारण त्याचं अगोदरचं कार्य पूर्ण झालेलं आहे. अनेक सहस्त्र जन्मामध्ये कोट्यावधी जन्म वेगवेगळ्या योनीमधून, एवढ्या योनीतून तो बाहेर पडून, म्हणजे अनेक जन्मातल्या अनेक योनीतून असा त्याचा अर्थ आहे. तर इतक्या 84 लक्ष योनी म्हणतात, एवढ्या योनीतून तू बाहेर पडून पुन्हा निष्काम कर्म साठवत आता पूर्ण त्याच्या अंतःकरणाची शुद्धी झालेली आहे. आणि शुद्धी झाल्यामुळं तो तात्काळ ब्रह्मरूप होतो. देहासकट ब्रह्मरूप झाला म्हणजे आता त्याला वाट पाहावी लागत नाही. अनेक जन्माचा शेवट झाला म्हणजे शेवट गोड होणं याला फार महत्त्व आहे. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, तुकाराम महाराज म्हणतात. बहु गोड झाला म्हणजे शेवट कशाचा झाला, सगळे जन्मांचा शेवट या मी ब्रह्म आहे या स्थितीत मध्ये झाला. म्हणजे मोक्षरूप परमगतीला तो प्राप्त झाला. म्हणजे परमगतीरूप जो मोक्ष आहे त्या मोक्षामध्ये सगळ्या अनंत जन्माचा शेवट झाला. किती जन्म भोगले होते काय ठाऊक, म्हणून म्हणतात शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला. भला झाला बघ आणि गोडी झाला, चांगलं झालं म्हणतात. आणि परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेल्या. अनेक जन्मामध्ये मी दुःख भोगलेलं आहे आणि त्या दुःखाचा आता परिहार झाला. म्हणजे परिहार शब्दाचा अर्थ शेवटचा दिवस हा पाठीमध्ये कितीही कष्ट असले पण शेवटचा दिवस गोड झाला की आपल्याला किती बरं वाटतं बघा. प्रवासामध्ये कितीही कष्ट होऊ दे, आपल्या बॅग्स घेऊन जायला लागतात, बसमध्ये चढावं लागतं, रेल्वेमध्ये चढावं लागतं, कष्ट सहन करावे लागतात, काही वेळा पाणी किंवा जेवण मिळत नाही वेळेवर, किती कष्ट असतात. पण जेव्हा आपण ज्या मुक्कामाला जायचं आहे तिथे एकदा बॅग ठेवली की मागील दुःखाचा आठवणसुद्धा आपल्याला राहत नाही. उलट म्हणतोय असू दे की हो अशी अडचणी यायच्यात, किती बरं आता छान वाटायला लागलंय बघा, मग त्या अडचणीचा विसर पडतो. तसं मागील अनेक जन्मामध्ये कित्येक भोग त्याने आणि दुःख भोग झालेले असतात, त्रिविध तापाला सामोरे गेलेला असतो तो. आणि एवढ्यातून बाहेर पडून आता त्याचा शेवटचा दिवस गोड झाला. म्हणून ते तुकोबाई म्हणतात, यासाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. आणि कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाव मंगळाचे येणे गुणे. मागच्या वेचाचं म्हणजे कौतुक वाटे झाली या वेचाचे, मागच्या त्रासाचं कौतुक वाटतं. आता बऱ्याच वेळा असं होते ना, एखाद्या मिलिटरीमध्ये
काहीतरी कुणाकडून तरी एखाद्या शत्रूकडून काहीतरी हत्याराचा वार झालेला असतो. त्या हत्याराचा वार कसला सहन करत असतो तो. अगदी मृत्यूच्या जबड्यातून तो बाहेर पडलेला असतो. पण जेव्हा तो बरा होतो आणि बरा होऊन जेव्हा लोक त्याला विचारायला जातात तेव्हा ती जखम तो अभिमानानं दाखवतो. बघा, ही जखम मला अशी अशी झालेली आहे. आता त्याच्या अगोदरचा त्याचा त्रास किती होता, मात्र मृत्यूच्या जबड्यातून आलेला होता. असंच अनेक जन्मामध्ये त्यांनी इतकं वाईट भोगलेले असतात, चांगले भोगलेले असतात, पण तरीसुद्धा त्यातून बाहेर पडत जन्ममरण मात्र चुकलं नव्हतं. आता जन्ममरणच चुकलं. जन्ममरण रूपी संसाराचा शेवट झाला, संसार उडाला, संशय फिटला, पूर्णतोची झाला तुका म्हणे. महाराज त्या 12 अभंगामधली ही एक ओळ आहे, शेवटची. त्यामध्ये म्हणतात की आता संसार संपला आणि संसार संपल्या म्हटल्यामुळं परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेल्या. तुकाराम बुवाचं वर्णन त्यासाठीच ते करतात. आणि दुसऱ्या अभंगामध्ये म्हणतात, यासाठी केला होता अट्टहास मी एवढा त्रास जो सहन केला तो कशासाठी? यासाठी म्हणजे हे मोक्ष रूप हा आनंद जो आहे, हा मोक्षातला आनंद प्राप्त करण्यासाठी मी त्रास कसला सहन केला? म्हणजे तप केलं, ज्ञान संपादन केलं, शास्त्राचा अभ्यास केला, नाम ध्यानादी श्रवण मननादी साधना केल्या आणि या सगळ्या साधनांचा परिपाक म्हणून परिहार झाला आणि म्हणून शेवटचा दिवस गोड झाला. शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून मागील जन्मात मी अट्टहासानं साधना केली. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता हा विद्यमान देहामध्ये ते ब्रह्म मीच आहे अशा भावनेत, अशा अनुभवात तो उतरलेला आहे. म्हणून इथं म्हणलेलं आहे की ज्या ठिकाणी उत्पत्ती स्थिती लय होते असं जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माशी विद्यमान देहातच तो ब्रह्म अनुभव घेत असतो. म्हणजे त्याचा देह ब्रह्मरूप झालेला असतो. देहानं दिसतो तो माणसासारखा, पण तरीसुद्धा त्याचा देह मात्र ब्रह्मरूप झालेला असतो. त्याला कारणही सांगितलेलं आहे. प्रयत्नाद्यस्थ मानस्तु शब्द अगोदर आपण विचार केला. योगी संसिद्धी केली विशा अनेक जन्म संसिद्धीस्ततो याती परांगती. ही परांगती प्राप्त होण्यासाठी अनेक जन्मातले सायास जे आहेत ते सायास उपयोगी पडलेले आहेत. आता त्या दुःखाचं काय वाटत नाही. आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची या. माझी सगळी तृष्णा शांत झाली म्हणून माझा देह ब्रह्मरूप झाला. विद्यमान देहामध्येच तो ब्रह्मरूपतेचा अनुभव घ्यायला लागतो. त्याच्या पाठीमागं त्याच्या अनेक जन्मातल्या निष्काम कर्माचा साठा असतो. दुसरी गोष्ट, प्रत्येक जन्मामध्ये निष्काम कर्म करत 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 पापसुद्धा हळूहळू धुवून जात असतं आणि पुन्हा पापाची निर्मिती होत नाही, कारण तो साधना करत असतो. आणि त्यामुळे हळूहळू सगळे पाप निघून जातं आणि पाप निघून गेल्यानंतर शुद्ध अंतःकरणाचा लाभ त्याला होतो. आणि शुद्ध अंतःकरण म्हणजे मोक्षाची पूर्ण तयारी असा त्याचा अर्थ आहे. परत मोक्षासाठी वेगळी साधना करावी लागत नाही. साधना ही फक्त अंतःकरण शुद्धीसाठी असते. साध्य तेच आहे. मागच्या वेळा आपण चिंतन केलेलं आहे. साधन आणि साध्य ज्याला आपण म्हणतो ना, साध्य काय मोक्ष नाही आहे. काही वेळा म्हटलं जातं की साध्य मोक्ष आहे आणि साधन काय आहे, नाम आहे त्याला. हे बोलणं हेही बरोबर आहे, पण त्याच्या पुढचा विचार ज्ञानेश्वर माऊली सांगतात की अंतःकरण शुद्धी हेच साध्य आहे, अन्य साध्य काही नाही. मोक्ष काही साध्य नाही आहे. ब्रह्म आत्मा हे काय मूळ प्राप्तच आहे. त्याचं कसलं साध्य करायचं आहे आणि त्याच्यासाठी कसली साधना करावी लागते. जे आहेच त्याच्यासाठी साधना करावी लागत नाही. जे नसायला पाहिजे ते घालवण्यासाठी साधना करावी लागते. जे नसायला पाहिजे ते घालवण्यासाठी साधना करावी लागते. आपल्यात जे नसायला पाहिजे असे काही दुर्गुण आहे, ते दुर्गुण हळूहळू काढत काढत जाणं त्यासाठी साधना आहे, अन्य काही नाही साधनेचा हेतू. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे शेवटचा जन्म माझा गोड झाला. तुकाराम महाराज त्याच अभंगामध्ये म्हणतात, आपल्याकडे तो अभंग सर्वांना पाठ असावा, नसेल तर बघून घ्या एकदा. याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची या. आता मी शांत झोपी गेलो. माझी तृष्णा म्हणजे हाव जी होती प्रपंचाची ती संपून गेली म्हणून आता शांत झालो. आता काय होतं, कौतुक वाटे झाली या वेचाचे नाव मंगळाचे येणे गुणे.
मी जे नाम घेत आलो त्यामुळे पाठीमागल्या वेचाचं म्हणजे कष्टाचं आता मला कौतुक वाटतं, वाईट वाटत नाही मी कष्ट घेतलेल्याचं. तुका म्हणे मुक्ती परिनली नोवरी, आता दिवसचारी खेळी मिळी. आताचा जन्म जो योगी भ्रष्टाचा योगी भ्रष्ट जो आहे, योग भ्रष्ट, त्या योग्याचा आता जन्म जो आहे तो आता दिवसचारी खेळी मिळी. आता माझं दिवस खेळी मिळीत म्हणजे गमतीत घालवायचे आहेत. कारण मुक्ती मिळाल्यानंतर काम संपून जातं. प्रपंच करून काम संपत नाही, पण परमार्थ करून परमार्थिक कामं मात्र संपतात. हे एक उदाहरण या आपल्या ओवीवरून आपल्याला मिळालं लागतं. पण माऊली बोलतात ते काय म्हणलेलं आहेत की तैसे विश्व जेथ होये, मागोते जेथ लया जाये, ते विद्यमानेची देहे झाला तोगा. आता त्याचा देह ब्रह्मरूप झालेला आहे, त्याच्याशी एकरूप झालेला आहे. त्यामुळं आता त्याचं जगणं 4 दिवसाचं, जगणं शब्दाचा अर्थ आहे प्रारब्ध शिल्लक आहे म्हणून तो जिवंत आहे. बाकी प्रारब्ध संपल्यानंतर तो आत्मरूपच झालेला आहे. आता त्याच्या प्रारब्धासाठी तो थांबला, त्याला जीवनमुक्ती म्हणतात. म्हणजे ज्या वेळेत शरीर अगदी शरीरातली प्राणशक्ती चालू असते पण अंतःकरणातली इच्छाशक्ती संपलेली असते, त्यावेळी जीवनमुक्ती संभवते. दुसरी गोष्ट आमचं काय होते बघा, हे आपण जीवनमुक्ताचं बोलणं घेतलं. आमचं काय होतं तर प्राणशक्ती खालावते वयोमानाप्रमाणे, पण इच्छाशक्ती मात्र टवटवीत राहते. मन तरुण राहतं आणि हे तरुण मन काय करतं, वखवकलेलं असतं, तृष्णा शांत करण्यासाठी धडपडत असतं. त्यामुळं आमची जीवनमुक्ती नसते, आमचा मृत्यू असतो. आणि हे जे योगी पुरुष जे आहेत त्यांची जीवनमुक्ती असते. कशामुळं तर त्यांच्या इच्छा संपलेल्या असतात आणि देह शिल्लक असतो. आमचा देह संपत खंगत जातो तरी सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत इच्छा संपत नाहीत. त्यामुळं आमचा मृत्यू होतो. आमच्या जाण्याला मृत्यू म्हणतात आणि त्यांच्या जगण्याला जीवनमुक्ती म्हणतात. म्हणून दिवस चारी खेळी मिळी असं तुकाराम म्हणतात ना. तुका म्हणे मुक्ती परिनली नोवरी. आता नटून मुक्ती नावाची नवरी आलेली आहे, आता तिच्याशी माझं लग्न झालं. वरच्या ह्याच्यामध्ये आपण बघितले ना, लग्न घटिका, ती लग्न घटिका सुलग्न असे 2 शब्द माऊलीने वरच्या ओवीमध्ये वापरलेले आहेत. मागच्या कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलेले होते. ह्याचा अर्थ असा निघतो की आता दिवस जे उरलेले आहेत म्हणजे जे प्रारब्धाचे देह आहेत तोपर्यंतचे दिवस, ते आता 4 दिवस खेळी मिळी. आता खेळी मिळीत काढायचे आहेत, कारण आता तो विद्यमान देहासहित ब्रह्मरूप झालेला असतो. अनेक जन्माची संशुद्धी म्हणजे शुद्धी होऊन हे किल्बिषम त्यानं घाललं, संशुद्ध किल्बिषा, तो सगळ्यात किल्बिष आणि पाप त्याची सगळी नष्ट झालेली असतात. अशा पद्धतीचा विचार माऊली बोलतात. आता पुढील 46 नंबरचा श्लोक आहे. तपस्वीभ्यो अधिको योगी, ज्ञानीभ्यो अपिमत अधिक, कर्मीभिश्च अधिको योगी, तस्माद्योगी भवार्जुन. आता फार सुंदर असा उपदेश शेवटच्या अध्यायाच्या शेवटच्या उपसंहारामध्ये भगवंत अर्जुनाला देत आहेत. तू योगी बन रे बाबा. कारण कुणापेक्षा कोण श्रेष्ठ आहे त्याचा तम भाव सांगितलेला आहे. एकापेक्षा एक श्रेष्ठ तप करणारा आहे, तपस्वी आहे. कर्म करणारा आहे तो कर्मयोगी आहे. आणि दुसरा आहे ज्ञानाचा अभ्यास करणारा ज्ञानी, तो ज्ञानी योगी आहे. अशा तिघांच्या पेक्षा सुद्धा हा योगी श्रेष्ठ आहे असं वर्णन केलेलं आहे. निष्काम कर्मातून ज्यानं आपलं शुद्ध केलेलं आहे असा योगी हा तपस्व्यापेक्षा श्रेष्ठ असतो, ज्ञानापेक्षाही विशेष मानला जातो. आणि ही कर्म करणाऱ्या कर्मटांपेक्षा सुद्धा तो अधिकच आहे. याकरता तू योगी हो. तस्मात म्हणजे म्हणून, योगी भव म्हणजे योगी बन, म्हणून तू योगी बन. तू तपस्वी आहेस, पण तपस्वीपेक्षा पुढचा प्रवास कर. तपस्वीपेक्षा योगी श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा योग्याचा विशेष आहे. आणि कर्म नुसते करणारे आहेत ना, सकाम कर्म करणाऱ्यांच्या पेक्षा हा योगी श्रेष्ठ आहे. म्हणून तू योगीच बन.
तू तप्पी बन नाही तर नाही बन, पण योगी बनणं फार गरजेचं आहे. तपस्वी भ्यो अधिको योगी, अधिको म्हणजे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. ज्ञानीभ्यो अपि मतो अधिक, माझ्या मतानुसार हा ज्ञानियापेक्षाही श्रेष्ठ आहे. कर्मिभ्यश्चा अधिको योगी, तस्मात योगी भव अर्जुन. या सगळ्यांच्यापेक्षा योगी तपस्व्यापेक्षा श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा विशेष आणि सकाम पूर्ण कर्म करणाऱ्या कर्मठापेक्षाही हा ज्ञानी, हा योगी श्रेष्ठ आहे. म्हणून तू कर्मयोगी हो. योगी बन म्हणजे काय? कर्मयोगी हो. आपण 3ऱ्या अध्यायामध्ये याचा विचार फार सुंदर पद्धतीने केलेला आहे. तू कर्म करत राहा. कर्माचा अधिकार तुला पूर्ण दिलेला आहे. ज्यावेळी तुला नरदेह दिला त्यावेळी कर्माचाच अधिकार दिला आहे. तू पडून राहू नकोस, कर्म करत राहा. पण कर्माबद्दल असणाऱ्या ज्या अपेक्षा आहेत ना त्याच्या फळाच्या, त्या फळाच्या आसक्तीतून तू बाहेर पड. फळातून नाही, फळ मिळत राहतं, फळाच्या आसक्तीतून तू बाहेर पड. मला असंच फळ मिळालं पाहिजे आणि असंच मिळालं नको पाहिजे, अशा तुझ्या मनाच्या त्या संकल्पनेतून तू बाहेर पड. असं वर्णन आत्ताच्या श्लोकामध्ये भगवंत करायला लागलेत. आणि या श्लोकामध्ये भगवंताने एक उपदेश केला आहे, तू कर्मयोगी बन. म्हणजे तू कर्म करत राहा. तू लढाई करणं हे तुझं कर्म आहे आणि ते कर्म म्हणजे तुझं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य तुला करावे लागेल, यासाठी विचार सांगितला. आता 474 नंबरची ओवी. जया लाभाची या आशा, करुणी धैर्य बाहूंचा भरवसा, घालीत षटकर्मांचा धारसा कर्मनिष्ठ. पहिल्याच ओवीमध्ये कर्माचं कमीपण सांगितलेलं आहे. म्हणजे कर्म खालच्या दर्जाची कशी आहेत. कर्मयोगी म्हणजे सकाम कर्म जे आहेत ते निष्काम कर्मयोगापेक्षा किती कनिष्ठ दर्जाचे आहेत याचं वर्णन या ओवीमध्ये केलेलं आहे. म्हणून पहिली ओवी जी आहे ती कर्मठ असणाऱ्या लोकांच्यासाठी वापरलेली आहे. जया लाभाची आशा, ज्या वस्तूच्या लाभाच्या आशेने हे कर्मनिष्ठ लोक जे आहेत ते करुणी धैर्य बाहूंचा भरवसा, स्वतःच्या धैर्यरूपी भावावर विश्वास ठेवून, म्हणजे स्वतःच्या शरीरावरती विश्वास ठेवतात. तिथं कर्तृत्वाचा अभिमान असतो बरं का. मी करतो ही भावना ठेवून ते करतात. म्हणून धैर्य भावूंचा भरवसा. भरवसा देवावर नाही बरं काय, त्याचा भरवसा देवावर नाही, धैर्यावर आहे. म्हणजे मी धैर्यवान आहे, मी काहीही करू शकतो, मी बुद्धिमान आहे, माझ्या बुद्धीच्या आधारानं मी काही जिंकू शकतो, प्राप्त करू शकतो. जया लाभाची या आशा, त्याची आशा असते असा लाभ त्यातून मिळेल आणि त्यासाठी तो कर्म करत असतो. आणि काय वापरतो? धैर्य बाहूंचा भरवसा. कर्मा करणाऱ्याला खरी गोष्ट आहे, त्याला बाहू लागतात आणि त्याला धैर्य लागतं. आणि ते धैर्य घेऊन तो काय करतो? झुंजायला जातो प्रपंचाशी, मायेशी भांडायला जातो. माझ्याकडे ताकद आहे, काय करायचं आहे तर ह्यातली काहीतरी प्राप्ती करायची आहे किंवा ब्रह्म प्राप्त करायचं आहे, देवाला प्राप्त करायचं आहे. पण देवाला प्राप्त करताना तू जो वापरतोस तो विचार आहे तो षटकर्माचा धारसा कर्मनिष्ठ. असे षटकर्म करतात आणि त्या प्रवाहामध्ये धारसा म्हणजे त्या धारेमध्ये उडी घालतात. कुठल्या? या कर्माच्या षटकर्माच्या प्रवाहात उडी घालतात. ही षटकर्म सुद्धा शास्त्रानं सांगितलेले आहेत. अध्ययन आहे, अध्यापन आहे, यजन आहे, याजन आहे, दान आहे, प्रतिगृह आहे. ही 6 कर्म आहेत. ही 6 कर्म तो करत असतोय. मात्र चांगला आहे बरं का, हा माणूस सज्जन आहे, वास्तविक याला काय दुर्जन नाही आहे. हे षटकर्म करतो, फार चांगली गोष्ट आहे, पण सकामतेनं करतो. आणि भगवंताचं सांगणं पहिल्यापासून आहे, तू कुठलीही गोष्ट सकामतेनं करू नकोस. भक्तीला किंवा ज्ञानयोगाला हा शापच आहे की सकामता. ही सकामता टाकल्याशिवाय आपल्याकडून कुठल्याही प्रकारचं कार्य चांगलं होत नाही. अगदी व्यवहारात सुद्धा सगळ्या गोष्टीमध्ये फायदे 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 आपण बघत जातो आणि त्यामुळं बऱ्याच वेळा आपल्याला काय होतं की अपेक्षा पूर्ण न झाल्याचं, अपेक्षाभंगाचं दुःख आपल्याला वाटायला येत असतं. आणि याचाच विचार इथं माऊली मांडतात की परमात्म प्राप्तीसाठी कर्मनिष्ठ काय करतात तर षटकर्म करतात, यजन करतात. यजन म्हणजे यज्ञ करतात, याजन करतात. याजन म्हणजे एक भक्ती भजनातला प्रकार. याजन म्हणजे बळी देणं वगैरे जे प्रकार आहेत त्याला याजन म्हटलेलं आहे. अध्ययन करतात, खूप ग्रंथांचा अभ्यास करतात. म्हणजे रोजच्या रोज त्यांची काही वैदिक कर्म आहेत
त्याचं अध्यापन करतात, लोकांना उपदेश करत असतात. म्हणजे आमच्यासारखे लोक प्रवचन पण करत असतात. पण त्या सगळ्या गोष्टी सकामतेनं असतील तर त्याला मुद्दा मोठा आहे. याजन अध्ययन आणि अध्यापन पण करतात, दान करतात, प्रतिग्रह करतात. प्रतिग्रह म्हणजे स्वीकारणे या अर्थानं. ही कठीण कामं आहेत, भगवंतांना म्हणायचं आहे. माऊली म्हणतात ही फार कठीण कामं आहेत. का म्हणलेलं आहे? कारण इथं धैर्य, भाऊचा भरवसा लागतो, धैर्य लागतं, कारण तोंड द्यायला लागतं, इथं साहस लागतं. त्यामुळे ही कठीण कर्म आहेत. पण ही कर्मे ब्रह्मलोकापर्यंतच घेऊन जाऊ शकतात. चांगला ही कर्म आहेत, पण तुला मुक्ती देणारी नाहीत ती. ही कर्म यजन, याजन, अध्यापन, दान, ही कर्म तुला तिथपर्यंत, यातून तुझा कर्तृत्व, अभिमान, अहंकार जागृत होण्याची शक्यता आहे. त्यामुळं ही कर्म तुला ब्रह्म लोकापर्यंतच घेऊन जाऊ शकतात, परमात्म प्राप्ती करून देणार नाहीत. म्हणून योग वर्णन केलेलं आहे. माऊलींच्या हरिपाठामध्ये सुद्धा एक तुकडा आहे बघा. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. धोका पण सांगतात माऊली त्यामध्ये. योग याग, आणि ते शब्द इथं आहेत बघा. यजन याजन, योग याग विधी येणे नोहे सिद्धी. सिद्धी म्हणजे मोक्ष प्राप्ती. येणे नोहे सिद्धी. मग काय होणार? वायाची उपाधी. मी असा आहे, माझ्याकडून एवढी मोठी कर्म झाली, माझ्या एवढं मोठं कर्म करणारा, दान देणारा दुसरा कोण नाही. मी एवढ्या शास्त्राचं अध्ययन केलं, इतक्या लोकांना मार्गदर्शन केलं, अध्यापनाचा गर्व असतो. माझ्या प्रवचनाला, कीर्तनाला किती लोक जमलेले असतात. हा त्यातलाच प्रकार आहे. चांगलं कार्य आहे मात्र, पण दंभ आहे, त्यामध्ये अहंकार आहे. येणे नोहे शुद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. यामध्ये नुसता दंभ आणि अहंकार निर्माण होण्याची शक्यता आहे. कर्म का कमी आहे? सकाम कर्माचं जे न्यूनता जे आहे, त्यातला ड्रॉबॅक्स माऊली इथं सांगतात. यामुळं या लोकांना यातून सत्ता, धन, संपत्ती, सुख, आराम, भोग सगळं मिळतात. यांची इच्छाच असते ती धन मिळावं. हे काम करत असताना कुणाला तरी दान देतो, पुण्यकर्म करतो, पण त्या बदलाला म्हणतो माझंही त्यातून भलं होईल, मी जसं देतो तसं माझं भलं होईल. म्हणजे त्याच्यातून रिटर्नची अपेक्षा आहे. त्यामुळे इथं म्हणतो तो की लोकांना काय वाटतं, मला सत्ता प्राप्त व्हावी म्हणून पुण्य करतो, धनसंपत्ती प्राप्त व्हावी, आराम, सुख, उपभोग मिळावेत म्हणून, किंवा त्यातलाही पुढे जर गेला, आता काय मला नको, पण मृत्यूनंतर स्वर्ग मिळावा, म्हणजे पारलौकिकाची, स्वर्ग सुखाची इच्छा. संसार सुख काही जण त्याच्यावरची असतात, संसार सुखाला तिलांजली देतात, पण मनातल्या मनात स्वर्ग सुखाची इच्छा ठेवतात. हे सकाम कर्मातून घडत असतं. आणि या उद्देशानं सकाम कर्म करतात. आणि त्यासाठी यज्ञ, याग, दान, तीर्थयात्रा ह्यासारखी पुण्यकर्म करायला लागतात. म्हणून योगी हा जो आहे तो कर्मठापेक्षा श्रेष्ठ आहे. सकाम कर्म करण्याचं, कारण त्याचा उद्देश फक्त परमात्मा प्राप्ती असतो. आणि ती संसाराला विन्मुख झालेली असतात, संसाराबद्दल त्याचा इंटरेस्ट संपलेला असतो. आणि म्हणूनच ते त्यांना एकच प्राप्ती लागत असते. ते म्हणतात मला काहीही नको. आय वॉन्ट नथिंग दॅट कम्स फ्रॉम यू गॉड, आय वॉन्ट दी. मोक्षप्राप्तीसाठी विचार करणारी माणसं कशी असतात? मला वाटते बायबलमधलं सेंटेन्स आहे, रामकृष्ण परमहंस सांगायचे, आय वॉन्ट नथिंग दॅट कम्स फ्रॉम यू गॉड. देवा, तुझ्याकडून जे मिळणारं, विषयातून जी मिळणारी सुख आहे, धनसंपत्ती, कीर्ती, प्रतिष्ठा, मान, ह्या सगळ्या गोष्टी मला नको. आय वॉन्ट नथिंग दॅट कम्स फ्रॉम यू गॉड. तर तुझ्यापासून मिळणारं मला नको. आय वॉन्ट दी, मला तूच हवा आहेस. तूच हवा म्हणजे मोक्षच हवा आहे मला. मला आनंदाच्या सुखाचे छोटे छोटे तुकड्यातलं सुख नको आहे, भेसळीतलं सुख नको आहे. मला अखंड सुख हवं आहे. आणि मला निर्भेळ सुख हवं आहे. निर्भेळ सुख या शब्दाचा अर्थ आहे सुखरूपता प्राप्त व्हायला पाहिजे. मी सुखरूप आहे हेच कळलं पाहिजे, त्याशिवाय निर्भेळ सुखाची प्राप्ती होणार नाही. म्हणून अशा कर्मठाकडून, म्हणजे धनप्राप्तीच्या उद्देशाने केलेली कर्म जरी सामाजिक दृष्ट्या कुठंतरी मानमान्यता देणारी जरी असली, वाहवा करून देणारी जरी असली, तरी ती देवापर्यंत घेऊन जाणारी नाही. त्यातून देवदर्शन काय होणार नाही.
त्यातून प्रदर्शनच होईल. आणि ही प्रदर्शन आहे, सत्ता संपत्ती भोग हे सगळी प्रदर्शनं आहेत. मग प्रदर्शनाला तिलांजली दिली की दर्शन घडतं. ईश्वराच्या दर्शनासाठी असं आपण व्याकुळ असावं याचाच विचार 474 नंबरच्या ओळीमध्ये माऊली करतात. जया लाभाची या आशा, म्हणजे कोणता लाभ मिळावा, मला भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून काय करतात, करुणी धैर्य भावचा भरवसा, घालित षटकर्माचा धारसा कर्मनिष्ठ. ही जी कर्मावर निष्ठा ठेवणारी जी लोक आहेत, नुसत्या कर्मावर निष्ठा, पण त्या कर्मनिष्ठेतून मात्र त्यातून मिळणाऱ्या फायद्यांचा विचार करून कर्म करतात. याला सकाम कर्म म्हटलेलं आहे. आणि हे काय करतात, षटकर्म करत असतात. का जिये एक वस्तू लागी, बानुनी ज्ञानाची वज्रांगी, झुंजत प्रपंचशी समरंगी ज्ञानी आहे गा. आता ज्ञानी लोकांचं सांगायला चालू केलंय बघा. ज्ञानी म्हणजे ज्ञान आत्मज्ञान प्राप्त केलेले नाहीत बरं का, हे परोक्ष ज्ञान प्राप्त झालेले आहे. ज्यांना शास्त्राचं ज्ञान प्राप्त करणं म्हणजे की शास्त्राचं ज्ञान प्राप्त केलेलं आहे, त्यांनी शास्त्र पंडित आहेत, शब्द ज्ञान त्यांच्याकडे आहे. तर त्यांच्याबद्दलचं वर्णन आहे की का जे एका वस्तू लागी, मगाशी म्हणलं लाभासाठी, आता म्हटलं वस्तूसाठी, काहीतरी लाभ मिळावा. आणि वस्तू म्हणजे त्या आत्मवस्तूची प्राप्ती व्हावी, देवाची प्राप्ती व्हावी म्हणून काय करतात, बाणुनी ज्ञानाची वज्रांगी. वज्रांगी म्हणजे चिलखत, ज्ञानाचं चिलखत घालतात आणि झुंजत प्रपंचशी समरंगी ज्ञानी आहे गा. ते ज्ञानी काय करतात, प्रपंचाशी झुंज देतात. म्हणजे काय करतात, तर ज्ञानाचं चिलखत घालून विचारानं प्रपंचाशी लढतात. असा प्रपंच आहे, तसा प्रपंच आहे, असं विचारानं त्याच्याशी युद्ध चालू असतं त्यांचं. वास्तविक मायेशी युद्ध करायचं नसतं, मायेला समजून घ्यायचं असतं. आपण ती गोष्ट फार विचारपूर्वक करावी लागते. नाही समजून घेतली ना तर ती माया आपल्यावरती स्वार होते. म्हणून मायेशी भांडून चालत नाही, मायेशी काय करावं लागतं, जुळवून घ्यावं लागतं. मायेशी एकदा जुळवून घेतलं ना मग काय, म्हणजे हल्ल्याला प्रतिहल्ला चालत नाही. वास्तविक हल्ले आहेतच मायेचे, ह्या संसाराचे हल्ले आहेतच, ते शत्रूच आहे, वर्णनच केला की त्याचा हल्ला होणारच आहे. पण त्याला प्रतिहल्ला नाही, तर त्यालापासून स्वतःचं संरक्षण कसं करता येईल, मायेच्या तावडीतून सुटता कसं येईल हे बघितलं पाहिजे. त्याला नेस्तनाबूत करणं चुकीचं आहे, कारण मुळात नेस्तनाबूत करायला आहेच कुठं जाग्यावर की त्याला मारायला जातो म्हणून. आता चिलकत घातलंय, हातात तलवार घेतली, ज्ञानाचं चिलकत घातलंय, तलवार हातामध्ये विचारांची घेतलेली आहे आणि लढाई करायची नाही संसाराशी. ते संसार काय संसार काय ह्याला काय केल्याशिवाय प्रतिकार पराभूत केल्याशिवाय राहणार नाही काय. कारण आतापर्यंत संसाराच्या नादाला ज्यांनी लागले ते सगळे पराभूत झाले, ते आहेत सगळे पराभूत आहेत. पण ज्यांनी संसाराचा नाद सोडला, त्याच्याशी लढणं सोडलं आणि जे प्राप्ती आहे त्या प्राप्तीच्या मागं लागले, त्यांनाच ते साध्य झालं. हे ज्ञानी जे आहेत ना, ही ज्ञानाचं चिलकत घालतात आणि प्रपंचरूपी शत्रूवरती मात करण्यासाठी या जीवनरूपी रणांगणावरती झुंज देतात. जीवनरूपी रणांगण असं आपण म्हणूया. समरंगी, प्रपंचशी समरंगी ज्ञानी गा. हे ज्ञानी लोक काय करतात, असं चिलकत घालून बाहेर पडतात आणि युद्ध करायला चालू करतात. किती लढलं तर नसलेल्या गोष्टीशी लढण्यात काय अर्थ आहे. जे नाही ते घालवण्यासाठी प्रयत्न करतोय आपण, त्याला साधना म्हणतात. जे नाही ते घालवायसाठी म्हणजे मी देह नाही हे घालवण्यासाठी मी ब्रह्म आहे अशी साधना करावी लागते. मग समजा मला मी ब्रह्मच आहे याची जाणीव झाली तर मला देह आहे या विचाराशी लढावं लागेल का, नाही लढावं लागणार. मला कळलं ती दोरीच आहे, साप नाही, तर मी काट्या घेईन का, काट्या शस्त्र घेऊन धावेन का, नाही धावणार. कारण मला समजलंय ती दोरी नाही, साप नाही, त्या दोरीला काय मारायचं असते, कशाला, ते सापाला मोजायला मी कशाला जाईल, बघूया विचार आहे काय म्हणून. आमचा सगळी कार्य जी चाललीत ना ती सापाच्या तपासणीसाठी, सापाचं मोजमाप काढण्यामध्ये आपला संसार, याला संसार म्हटलेला आहे. सापाला घाबरणं, घाबरून झाल्यावर त्याला मारण्यासाठी सगळ्या शस्त्रास्त्राची जोडणी करणं, यामध्ये आमचं आयुष्य जातं. आणि त्यामुळं खरं काय आहे हा साप समजून घेतलेला नसतो. म्हणून इथं ज्ञानी जे स्वतःला समजतात ते विचाराची शस्त्र बाहेर काढतात. कारण खरंच विचार केला तर संसार जीवाचा शत्रूच आहे. कारण शत्रू जे करतो ना तोच संसार करतो.
शत्रूनं जे करायला पाहिजे ते संसार करतो. उदाहरणार्थ, शत्रू सर्वस्व लुटून नेतो आपलं आणि आपल्याला काय करतो, कफल्लक बनवतो. खरंच आहे, काही भुक्तीमध्ये इतका आपल्याला क्रोधित करतो किंवा आपल्याला काम क्रोध मत्सर यानं इतकं जाळत असतो की आपलं सर्वस्व लुटूनच घेतो, दुर्बळ करतो. जसा शत्रू दुर्बळ करून टाकतो, आपल्या वीक पॉईंटवर हल्ला करतो, तसा संसार म्हणजे माया, ही माया सुद्धा अशीच हल्ले करते, आपल्याला कैदेत घालतो संसार. खरंच आहे, संसार हा तुरुंगासारखाच आहे. कारण आपल्याला त्यामध्ये म्हणूनच बांधून घेतलंय आपण त्या ठिकाणी. बाहेर स्वातंत्र्य मिळत नाही संसारातल्या. संसाराच्या विचारामध्ये पारतंत्र्यच असतं, दुसरं काही नसतं, म्हणून कैदेत घालतो. ही कार्य कुणाची आहेत सांगा बघू? लुटणं, अपहरण करणं, नंतर दुर्बळ करणं, नंतर काय करणं, कैदेत टाकणं, ही शत्रूची कार्य आहे. हे कोण करतंय? संसार. मग संसार शत्रू नाही काय, असं शास्त्र वर्णन करतं. आणि ह्या शत्रूला मारायसाठी हे समारंगणामध्ये उतरतात. पण शास्त्र कुठलं घेतलं आणि माराय कशाला निघाला? संसार मुळात झालाच नाही आणि त्याला मारायला जर आपण बाहेर पडलो तर आपलं सगळं जे आहे, जी कष्ट, ते परिश्रम वाया जाणार नाही काय? म्हणून हे शत्रूचं कार्य संसार करतो. तर संसाराचं सैन्य जे आहेत फार मोठं आहेत, मात्र खरंच मोठे आहेत. मायेचा जो हल्ला होतो ना, जर नाही तिला कळली नाही आणि समजून नाही घेतली तर फार मोठा हल्ला आहे. त्यामुळे तो हल्ला परतवण्यापेक्षा मायेला समजून घेणं. आत्ता माया माझ्यावरती वरचढ होत आहे, तमोगुणाच्या द्वारे किंवा रजोगुणाच्या द्वारे माझ्यावर प्रभाव टाकते, असा विचार लक्षात जरी सावधानतेने जर आला तरी सुद्धा आपण मायेला ओळखून तिला घालवू शकतो. ओळखली की ती जाते. गोंदवलेकर महाराज म्हणतात, म्हणजे आपली जागृती पाहिजे मात्र, म्हणून आपण सावध पाहिजे. ओळखायसाठी सावधानता नको काय? मी जे काम करतो, मी डोळ्यानं पाहतो, हे पाहताना बरोबर पाहतोय काय, याची सावधानता नको काय? मी जिभेनं आता बोलायला लागलोय, तर बोलत असताना माझे शब्द चुकू नयेत म्हणून मी सावधान आहे का? जागा आहे काय मी आतमध्ये? आतली जागृती हीच माया घालवण्यासाठी उपयोगी पडत असते. घालवण्यासाठी म्हणजे माया ओळखण्यासाठी उपयोगी पडत असते. घालवायचा विचारच सोडून द्या. ती असो ना तर नसो, त्याला मला ओळखायची आहे फक्त. कारण तिला घालवणं अनादी आहे. ती कोण घालवणार आहे? तिला अनादी आहे, त्यामुळे तिला घालवायचा नाद करायचं नाही. मी कसा स्वतःला वाचवणार, जर वाचवता येईल याचाच विचार त्या ठिकाणी करावा लागतो. येथे एकच लीला तरले, पुढच्या अध्यायामध्ये आपण आता बघणार आहोत. येथे एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तर या आयली चिथडी सरले माया जाळ. हे मायाजाळ त्याला त्रासच देत नाही. कसं देईल? कारण यानं माया घालवण्यासाठी प्रयत्न केला नाही. म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणतात, मग शिवरायाला विचारतो की मायेला ओळखलं पाहिजे, त्यासाठी आपण जागं आणि सावध असायला पाहिजे, साक्षेपीने दक्ष असायला पाहिजे. तरच आपल्याला सावध आणि साक्षेपी इतकं आणि दक्ष इतक्या गोष्टी आपल्याकडे त्या असाव्या लागतात. नसल्यामुळंच मायेचा आपल्यावरती हल्ला होतो आणि माया मात्र आपल्याला पराभूत करते. म्हणून म्हणलेला, माया पराभूत करू नये म्हणून घाबरून ही ज्ञानी माणसं काय करत असतात? शास्त्राचा अभ्यास, विचारानं त्याला मारण्याचा प्रयत्न करत असतात. वास्तविक त्याला मारायचं नसतं, त्याला ओळखायचं असतं. सापाला मारायला जायचं नाही, तर साप काय दोरी ओळखायचं असतं. इतका सोपा विचार त्या परमार्थ शास्त्राचा आहे. पण आम्हाला तो लवकर कळतच नसल्यामुळं, मायेला न ओळखता आल्यामुळं गोंदवलेकर महाराज म्हणतात, आपल्या घरामध्ये रात्रीचा दिवा जर जळत असेल तर बाहेरील चोर आत येत नाहीत का? त्यांना वाटते आत जर दिवा जळतो तर मालक जागा आहे. मालक जागा असेल तर त्या घरात चोरी होत नाही. चोरी कुणाची? काम क्रोधादी जे सगळे चोर आहेत, हे चोर हल्ला केव्हा करतात? हे सगळे मायेचेच पुत्र आहेत. ते हल्ला केव्हा करतात? तर जेव्हा मी झोपलेलो असतो तेव्हा. चोरी कधी होते? तर झोपलेला असतो तेव्हा. इथं वर्णन केलंय ना, ते सर्वस्व लुटून घेऊन जातो संसार आपला. पण सर्वस्व लुटून जायला मी जागा असलो तर सर्वस्व लुटून घेऊन जाईल का? नाही जाणार. म्हणून इथं शब्द वापरला काय की संसाराचे सैन्य मात्र मोठे आहेत बरं का. काम आहे, क्रोध आहे, नंतर आपले षडरिपू सगळे, हे 6 शत्रू तरी आहेतच. हे त्याच्या पाठोपाठ असलेली आसक्ती आहे, ममत्व आहे, अहंकार आहे. ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळे सैन्य आहेत संसाराचे.
आणि हल्ले त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं करत असतात. वेगवेगळ्या ठिकाणी ते आपलं शस्त्र चालवत असतात. अहंकाराचं शस्त्र कुठं चालतं? चित्तावरतीच बरोबर चालत असतं. त्यामुळे ज्ञानानं अहंकार असतो, नवल अहंकाराची गोटी, विशेषण लगे अज्ञानापाठी, सज्ञानाची झोंबी कंठी, नाना संकटी नाचवे. 10व्या अध्यायामध्ये माऊली बोलतात. प्रपंच युद्ध आहे, पण आपण लढत बसतो. परमपूज्य आदरणीय माझे सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख बोलतात की संतांनी न लढता संसार जिंकला आणि आम्ही लढून हरलो, आम्ही लढून पराभूत झालो आणि त्यांनी न लढता ते जिंकलेत. हे जिंकणं कसं आहे हो? हे तर त्याला ओळखण्यामुळं जिंकणं आहे, बाकी काही नाही. संसार शत्रू वाटतो ना कुठंपर्यंत त्याला ओळखत नाही आपण तोपर्यंत. नाही तर त्या शत्रूची मदत घेता येईल त्याच्याशी तह केला तर. एवढी गंमतशीर गोष्ट आहे. त्या शत्रूची मदत घेऊन तह करून त्यालाच नामोहरम करता येतं आणि त्याचे वीक पॉईंट्स, त्याची जे आहेत मर्मस्थानं, ती मर्मस्थानावरती हल्ला करता येतो की जिथं तो लपून बसल्यासारखा भासतो. अशा ठिकाणी हल्ला करून याला परागंदा करता येतं. माऊलींनी ज्ञानाबद्दलच्या ज्ञान जे पंडित असतात, शब्दज्ञानी, त्यांचा कसा हे मायेला आणि संसाराला जिंकण्यामध्ये अपयशी कसे होतात, त्यामुळं ते ज्ञानी योग्यापेक्षा कसे कनिष्ठ आहेत याचं वर्णन ह्या ओवीमध्ये केलेलं आहे. काजी एक वस्तू लागी बाणुनी ज्ञानाची वज्रांगी, झुंजत प्रपेशी समरंगी ज्ञानी का. 475 नंबरची ओवी. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.